नमस्कार मंडळी, कस्तुरीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार। सगळ्यांना आपल्या गणपती बाप्पाची वेध लागलेच असतील। आता थोडेच दिवस उरलेले आहेत आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी। तर आपण आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपण नैवेद्य म्हणाला तर बाप्पाला आपल्या मोदक हे आवडतात। तर प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार ते मोदक आपले बनवत असतात। तर आज आपण मोदकासाठी जे सारण लागतं ते आज आपण बनवणार आहोत। अगदी प्रमाणात हे सारण आज आपण बनवतोय। चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। एक मोठी वाटी मी नारळाचं ओलं खोबरं घेतलेलं आहे, जे किसलेलं आहे। त्यानंतर एक छोटी वाटी गूळ घेतले। गूळ हे मी थोडं कमीच घेतले, कारण मला गोड हे कमी आवडतं, त्याच्यामुळे मी थोडं कमीच घेतले। तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही ते प्रमाण वाढवू शकता। त्यानंतर आपण खसखस घेतलेली आहे, जी भाजलेली आहे। त्यानंतर आपण तूप घेणार आहोत, हे तूप मी घरीच बनवलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, वेलची आहे, त्यानंतर जायफळ। गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। त्यामध्ये मी 1 ते 2 चमचे घी घालून असं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपलं जे खोबरं आहे किसलेलं ते मी घालून घेते आणि छान असं परतून घ्यायचंय। छान असं आपलं भाजलेलं आहे। आता त्यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत। गूळ आपलं पूर्ण वितळेपर्यंत आपण छान असं परतून घेणार आहोत। गूळ छान असा मेल्ट झालेला आहे, बघू शकता। कलर सुद्धा मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या सारणाला। त्यामध्ये आता खसखस घालून घेणार आहोत आणि खसखस घालून घेतलेली आहे। छान अशी परतून घ्यायची आहे। आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि जायफळ पावडर घालून घेतली आहे। तर छान असं आपलं सारण थोडं मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून जी वेलची पावडर आहे आणि जायफळ पावडर आहे ते छान अशी आपल्या सारणाला लागेल। त्यासाठी मूठभर असं मीठ घालून घेते। बोलतात की कोणत्याही गोड पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण पडलं की म्हणजे मीठ पडलं तर त्याची चव ही अजून वाढते। आणि असं आपलं मोदकाचं सारण तयार आहे। चला तर मग वेळ कसली बघताय, झटपट मोदक करून घ्या। अगदी परफेक्ट मेजरमेंटने मोदकाची आपण उकड काढणार आहोत। त्यासाठी मी एक छोटा कप पाणी घेतले, त्याच मेजरमेंटने पीठ सुद्धा घेतलेलं आहे आणि अर्धा कप दूध आहे। पातेलीमध्ये जे अर्धा कप पाणी आहे ते घालून घेणार आहे। आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। जी साखर, एक छोटा चमचा आपण तूप घालून घेणार आहोत। याला छान अशी उकड काढून घेणार आहोत आपण। त्यामध्ये थोडंसं मी दूध घालून घेणार आहे। थोडं दूध घालून घ्यायचंय, जेणेकरून आपले मोदक छान असे पांढरे शुभ्र व्हावेत। यासाठी छान उकळी आल्यानंतरच आपण जे आपलं पीठ आहे ते घालून घेणार आहोत। त्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण त्यामध्ये जे आपलं मोदकाचं पीठ आहे ते घालून घेणार आहोत आणि छान असं 5 मिनिटं असं त्यामध्ये आपण शिजवून घेणार आहोत। झाकण ठेवून 5 मिनिटं आपण तसंच सोडून देणार आहोत। गॅस आपल्याला बंद करायचा आणि मस्त असं पीठ झाकून ठेवायचं आहे। उकड गरम गरम असतानाच आपण मळून घेणार आहोत। पेल्याच्या साहाय्याने आपण ती थोडी अशी मळून घेणार आहोत, जेणेकरून आपले हात भाजू नये यासाठी। तूप लावून आपण छान असं पीठ आपलं मळून घेणार आहोत।
छान असे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। मस्त असे बघता क्षणी आपल्या बाप्पाला आवडतील असे हे मोदक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा नक्की आवडतील। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।